आपण दिलेल्या टायमिंगनुसार विद्यार्थ्यांची साधारणतः आपण एक 5 मिनिटं वाट पाहिलेली आहे. इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. तुमचा कदाचित ऑनलाईनचा हा पहिलाच तास असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंदर्भात माहिती व्हावी, आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे याची जाणीव व्हावी, म्हणून या झूमच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात माहिती दिली जाणार आहे. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. आपला अभ्यास हा सध्या ऑनलाईन सुरू आहे आणि अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांसमोर नेटवर्कच्या अडचणी असतील, कदाचित काही जणांपर्यंत पुस्तकं पोहोचलेली नसतील, काही विद्यार्थी अजूनही पुस्तकं घेऊन जात आहेत. या सर्वांनी घरीच अभ्यास करणं अपेक्षित आहे. काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. आम्हाला याची कल्पना आहे की हे मोबाईल पालक घेऊन जात आहेत. संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर तुमच्यापर्यंत हा मोबाईल पोहोचत असेल, त्यानंतर आलेला अभ्यास तुम्ही करत असाल. त्यामुळे आपण थोडेसे बदल करत आहोत की जे विद्यार्थी ऑनलाईन तासाला गैरहजर असतील त्या विद्यार्थ्यांना एखादी लिंकच्या माध्यमातून झालेला अभ्यास परत देता येईल का, याच्यावरती आपण थोडं काम करतच आहोत. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्या काही PDF फाईल पाठवल्या जात आहेत, या PDF फाईलचा अभ्यास सोडवून त्या विद्यार्थ्यांनी तो परत देणं अपेक्षित आहे. काही विद्यार्थी त्या पद्धतीने अभ्यास देत आहेत, तर काही विद्यार्थी अजूनही या अभ्यासापासून दूर गेलेले दिसून येत आहेत, आढळून येत आहेत. तर आपल्याला अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. प्रथमतः आपल्याला शासनाने सांगितल्याप्रमाणे सेतू अभ्यासक्रम हा सर्व विद्यार्थ्यांनी सोडवणे गरजेचं आहे. सेतू अभ्यासक्रम हा प्रकार नेमकी काय आहे? सेतू अभ्यासक्रमाच्या PDF फाईल सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत. त्या फाईल तुम्ही पाहिलेल्या असतीलच आणि या फाईलच्या माध्यमातूनच तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या PDF मध्ये दररोज काय अभ्यास करायचा हा प्रत्येक दिवसाचं एक पान प्रत्येक दिवस डोळ्यासमोर ठेवून कळवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी जरूर संपर्क करावा, जेणेकरून त्यांच्या अडचणी आपल्याला सोडवणं सोपं जाईल. आता PDF फाईलच्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही हे पाहता की या PDF मध्ये कोणता अभ्यास दिलेला आहे, कसा अभ्यास दिलेला आहे, तो सोडवताना आपल्याला नक्की काय करणं गरजेचं आहे, हे ज्या वेळेला तुम्ही पाहाल त्याच वेळेला तुम्हाला समजेल की आपण कुठे कमी पडतोय. गेल्या वेळेला म्हणजेच मागच्या इयत्तेमध्ये ज्या काही आपल्याला क्षमता निश्चित करण्यात आल्या होत्या, त्या सर्व क्षमता आपण पूर्ण केलेल्या आहेत का? त्या क्षमतांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली आहे का, हे आपण पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता बघूया की या सेतू अभ्यासक्रमामध्ये नक्की आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर सेतू अभ्यासाच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनवरती सेतू अभ्यासाची फाईल दिसत असेल की जी फाईल तुम्हाला यापूर्वी पाठवण्यात आलेली आहे. नसेल तर पुन्हा आपण ग्रुपवरती ती फाईल टाकू. या फाईलच्या माध्यमातून इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रम हे तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही काय करायचंय, तर पहिल्या दिवसाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास बघा. तुम्हाला दिलेला आहे दिन पहला, अपेक्षित कौशल्य विभिन्न सामाजिक एवं प्राकृतिक मुद्दों घटनाओं के प्रति चिकित्सक विचार करते हुए विषय पर चर्चा करते हैं. मतलब यहाँ छात्र क्या करते हैं, उनका कौशल्य विकास कैसे करना है, इसकी जानकारी आपको यहाँ दी गई है. जैसे कि अध्यापक छात्रों को विशिष्ट कुल में जन्म लेने से नहीं बल्कि अपने कर्म से व्यक्ति बड़ा बनता है, मनुष्य बड़ा बनता है, इस विषय पर चर्चा करते हुए समझाते हैं. क्या समझाते हैं कि कोई भी व्यक्ति किस कुल में, किस घर में पैदा हुआ है उस कारण वो बड़ा हुआ है तो बिल्कुल नहीं. उसके अंदर जो क्षमताएं हैं, उसके अंदर जो काम करने की इच्छा है, उसके बदौलत ही वो बड़ा हो चुका है, बड़ा बन चुका है. इसके लिए आपके सामने एक छोटा सा चित्र दिया हुआ है. इस चित्र के जरिए आपको ये समझना है कि उसमें क्या बातें बताई गई है, उस कविता में क्या बताया गया है. तो वो कविता आपको ध्यान से पढ़नी है और उसके बाद में आपको संवाद करते हुए, अब संवाद करते हुए मतलब
कि आपको कुछ पूछना है। जैसे आपके सामने जो एक चित्र है, उस चित्र में गुलाब का फूल दिखाया गया है, तो उस फूल के बारे में आपको क्या क्या जानकारी है, आप उसके बारे में क्या बता सकते हो। जैसे कि गुलाब का फूल लाल रंग का होता है, पीले रंग का होता है, उसका सुगंध, उसकी गंध कैसी होती है वो आपको बतानी है, वो पौधा किस तरह का होता है, कितना बड़ा होता है, ये सारी जानकारी आपको अपनी कॉपी में लिखनी है और वो कॉपी व्हाट्सएप ग्रुप पर भेजनी है। जो हिंदी का ग्रुप है उस पर ही भेजनी है। उसके कारण क्या होगा कि सचमुच आपको उसके बारे में कितनी जानकारी है इसका पता मुझे चलेगा। आपको उस पेड़ के बारे में जानकारी लिखते समय कुछ पेड़ पौधों का वर्गीकरण करना है। जैसे कि गुलाब के फूल का पौधा छोटा सा होता है, लेकिन आम का पौधा छोटा होता है तो बिल्कुल नहीं, आम का पौधा तो बहुत बड़ा होता है, उसे पेड़ कहते हैं। तो वो पेड़ और ये पौधा, इसमें कितना फर्क है ये आपको बताना है। फलों के पेड़ कैसे होते हैं, फूलों के पेड़ कैसे होते हैं, छाया देने वाले पेड़ कितने बड़े होते हैं, ये आपको वर्गीकरण करना है, वो भी आपको लिखना है। और अध्ययन के लिए आपको कुछ रिक्त स्थान की पूर्ति के लिए सवाल दिए गए हैं। उन सवालों को हल करके उस कॉपी का फोटो निकाल के, चित्र निकाल कर आपको भेजना है। ये इस तरह का हर रोज का आपका अध्ययन रहेगा। अध्ययन के लिए जो दी गई पीडीएफ फाइल है वो आपको देखनी है, पढ़नी है। जब आपको समय मिलेगा उस समय आपको वो देखनी है। लेकिन आप एक समय निश्चित कीजिए कि सुबह 9 बजे 10 बजे मैं पढ़ाई के लिए बैठूंगा या बैठूंगी, और पढ़ाई करते समय कौन कौन से विषय जो है, पहला मैं किस विषय के बारे में अध्ययन करने वाला हूँ या करने वाली हूँ, उसके बाद मैं किस विषय के बारे में जानकारी लेने वाली हूँ या लेने वाला हूँ, ये आप निश्चित कीजिए। जब आप पाठशाला में आते हो तो आपकी एक समय तालिका रहती है, वो निर्धारित होती है, उसके जैसे आप अपना काम करते हो। लेकिन घर में तो आपको पूछने वाला कोई नहीं है, आप किस समय पढ़ाई करने वाले हो, आपके पास मोबाइल है भी या नहीं। तो जब भी आपके हाथ में मोबाइल आएगा उस समय पाठशाला की तरफ से जितनी भी जानकारी आपको भेज दी गई है वो आपको पढ़नी है, उसके मुताबिक आपको पढ़ाई करनी है। जिन छात्रों के पास मोबाइल तो है लेकिन उस मोबाइल में रिचार्ज नहीं कर पाते, उतने पैसे वो हर रोज खर्च नहीं कर पाते, उन छात्रों के लिए भी मैं ये कहना चाहूंगा कि हमारी पाठशाला में वाईफाई कनेक्शन है। जब भी हफ्ते में 1 बार 2 बार आपको समय मिलेगा आप पाठशाला में चले आइए। आते समय कोविड के बारे में जो भी आपको नियम बताए गए हैं उन नियमों का अवलंबन करते हुए यहाँ चले आइए, और यहाँ आने के बाद वाईफाई का पासवर्ड आपको दिया जाएगा और उस पासवर्ड के जरिए सारी जानकारी जो आपको भेजी गई है, जो उसके पहले अन्य विषयों के बारे में भी होगी, अंग्रेजी होगा, हिंदी, मराठी और जो भी है गणित, सारे विषयों की जानकारी आपको यहाँ जो पीडीएफ के जरिए मिली है वो डाउनलोड करनी है और घर में जाकर आपको वो पढ़ाई करनी है। तो इस तरह से आपको अपनी पढ़ाई रुकने नहीं देनी है, ठीक है। तो जैसे हिंदी के बारे में मैंने बताया वैसे ही अन्य विषयों की पीडीएफ भी आपको मिल जाएंगी या मिले भी होंगे, तो उनका भी अध्ययन आपको करना है। हर रोज कम से कम 10-15 मिनट बैठकर भी आप यह अध्ययन कर पाओगे, कर सकते हो। अध्ययन के बारे में जो भी शंका, जो भी कुशंका, कुछ भी समस्या होगी तो आप सीधा उन अध्यापकों को फोन पर कॉल कर सकते हो, उनके साथ बातचीत कर सकते हो। क्योंकि आपके जो अलग अलग ग्रुप बनाए गए हैं, जो गुट बनाए गए हैं, उनमें सारे अध्यापकों के फोन नंबर भी ऐड है, इंक्लूड है, तो आपको वो मिल सकता है। या आपको परेशानी होगी तो आप व्हाट्सएप पर मैसेज भी भेज सकते हो, जो समस्या है वो पूछ सकते हो। इसके जरिए आपका अध्ययन चलता रहेगा। जो छात्र अभी तक कक्षा में आकर, पाठशाला में आकर अपनी किताबें नहीं लेकर गए हैं, उन छात्रों को भी मैं कहना चाहूंगा कि अब हमारे पास गए साल में, पिछले साल जो 8वीं कक्षा में पढ़ने वाले छात्र थे उनकी पुरानी किताबें हमने इकट्ठा की है।
वो किताबें अब पढ़ाई के लिए आपको दी जाएगी, उन पर आप पढ़ाई कीजिए और जब हमें शासन के जरिए नई किताबें प्राप्त होगी वो किताबें आप तक पहुंचाई जाएगी। तो चलिए छात्रों, हमें क्या पढ़ाई करनी है, किस तरह से पढ़ाई करनी है, ये सारी जानकारी यहाँ मिल गई है। जो छात्र शंकाएं मन में लेकर बैठे हैं वो छात्र शंकाएं पूछ सकते हैं। जिन छात्रों को पूछने में कुछ कठिनाई होगी तो अपने माँ पिताजी, ये जो पालक हैं, उनके जरिए भी आप पूछ सकते हो। अभी सारे छात्र 8वीं में जो पाठशाला में आए हैं वो नए हैं, शायद थोड़े से डरते होंगे, किस तरह से बातें करें, ऐसी शंकाएं मन में होगी। लेकिन मैं ये कहना चाहूंगा कि आपको पढ़ाने के लिए सारे अध्यापक बहुत कोशिश कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं। और अगर आपके समझ में कुछ नहीं आता, कुछ समझ नहीं पाते, तो आप बेझिझक उनके साथ बातें कर सकते हो, पूछ सकते हो। तो हिंदी के बारे में किस तरह से पढ़ाई करनी है ये जानकारी मैंने आप सबको दी है। चलो अब बाकी विषयों के बारे में थोडी थोडी जानकारी हम ले लेंगे। तर मित्रांनो, हिंदीचा अभ्यास करताना शक्यतो आपण हिंदीतच बोलण्याचा, ऐकण्याचा, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण काय आहे, तर ज्या विषयाचा अभ्यास ज्या भाषेमध्ये करायचा आहे, जो विषय ज्या भाषेमध्ये सोडवायचा आहे, तो विषय त्याच भाषेत अभ्यासणं कधीही चांगलं। थोडीशी तुम्हाला भीती वाटेल, थोडंसं समजून घ्यायला कदाचित अडचण येईल, पण त्या अडचणींवर मात करून आपण पुढे जाणार आहोत, कारण तुम्ही सगळे हुशार असे विद्यार्थी आहात आणि जे हुशार नाहीत ते हुशार बनण्यासाठी अभ्यास करणार आहेत आणि प्रयत्न करणार आहेत। आपण अशाच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधणार आहोत। पुन्हा मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो, जर पुस्तकं नेलेली नसतील तर शाळेमध्ये येऊन पुस्तकं तातडीने घेऊन जा। तुम्हाला नवीन पुस्तकं नंतर मिळणार आहेत, आता जुनी पुस्तकं मिळतील। आपल्या विद्यालयाचा परिसर कसा आहे हे तुम्हाला पाहता येईल। काही विद्यार्थ्यांचे अजूनही आपल्याकडे ऍडमिशन फॉर्म भरून झालेले नाहीत। 50 ते 55 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालंय, दाखले आलेत, मार्कलिस्ट त्यांचं आलेलं आहे, पण काही विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत। ते फॉर्म तुम्ही भरून घ्या, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आणखी ज्या काही फॅसिलिटीज आहेत, म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्या गोष्टींची माहिती दिली जाईल। जे विद्यार्थी ग्रुपवर ऍड नाहीत त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी, मराठी, इतिहास, भूगोल सगळ्या विषयांचे वेगवेगळे ग्रुप आहेत। या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी व्हा। सहभागी झाला तरच तुम्हाला त्याचा अभ्यास मिळणार आहे। जे विद्यार्थी ग्रुपमध्ये सहभागी नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही मित्रांकडून लिंक विचारून घ्या, कारण प्रत्येक विषयाच्या लिंक आहेत। त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही त्या त्या ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ शकता। झालेला अभ्यास पुन्हा विचारून घ्या, तुम्ही इतरांपेक्षा मागे पडणार नाही याची दक्षता घ्या, याची काळजी घ्या। शासनाच्या नियमाप्रमाणे कदाचित 15-20 दिवसामध्ये विद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, पण इथली परिस्थिती काय आहे, कोविडचा किती प्रादुर्भाव आहे, या सगळ्याचा विचार करून, तुमच्या आरोग्याचा विचार करून, तुमची शैक्षणिक प्रगती पण होणार आहे, त्यासाठी काय करता येईल याचा विचार करून आपण हे शिक्षण अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत। काहीही समस्या असेल, अडचणी असतील तर तुम्ही त्या अडचणी विचारा। प्रत्येकाने ऑनलाईनचा अभ्यास जो दिला जाईल तो अभ्यास समजून घ्या। त्या दिलेल्या अभ्यासाचे आपल्या वहीमध्ये टिपण ठेवा, टाचण ठेवा की काय आज अभ्यास झाला, या अभ्यासाचं कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे, काही प्रश्न उत्तर लिहून द्यायचे आहेत का, काही स्वाध्याय लिहायचं आहे का, हे समजून घ्या आणि दररोजचा अभ्यास दररोज पूर्ण करा। कारण हा सेतू अभ्यासक्रम जो आहे, ब्रिज कोर्स जो आहे, तो 45 दिवसात पूर्णच करायचा आहे। तो ज्या वेळेला समजून घ्याल त्यावेळेला तुम्हाला पुढचा अभ्यास कळणार आहे, पुढचा अभ्यास समजणार आहे। तर आता आपण जे काही अभ्यासतो आहोत, जी काही चर्चा करतो आहोत, ती इतर विद्यार्थ्यांना आपण लिंकच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज काय पहिल्याच दिवशी तुम्हाला जास्त टेन्शन होणार नाही, जास्त काहीतरी भरपूर कळलंय, भरपूर मिळालंय असंही वाटणार नाही। तर आपण हे जे काही 10-15 मिनिटासाठी एकत्र आलेलो होतो, जेणेकरून एकमेकांची ओळख व्हावी, अभ्यास काय आहे, कसा करायचा आहे याची तुम्हाला जाणीव व्हावी, म्हणून आपण ही पहिली सभा आयोजित केलेली होती। अशाच पद्धतीने दररोज तुम्हाला लिंक मिळत जातील आणि त्याच्यावरून
तुमचा अभ्यास हा सुरू राहणार आहे.